टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा दादा. कुठला आहे म्हणला तू? अमरावती. अमरावती. बरं, अमरावती जिल्ह्यामधून बोलतोय का तू? हा, अमरावती जिल्ह्यामधून. आता कुठे आहे तू? नागपूरमध्ये. काय झालंय? काय आम्ही इकडे फिरायला आलेलो ना नागपूरला. नागपूरला फिरायला गेलाय. बरं. हा, तर मग त्यांनी काय गाड्या पकडल्या आमच्या पोलिसवाल्यांनी आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं. पोलिसवाल्यांनी गाडी पकडली, कशाबद्दल? काही नाही, फक्त आम्ही रोडवर फक्त ते काय रोडवरती गाड्या लावल्या म्हणजे रोडच्या थोडा साईडलाच होत्या. 5 मिनिटात त्यांनी गाड्या लावलेल्या होत्या ना त्याच्यामुळं. बरं. हां, बरं. त्यांनी पोलीस स्टेशनला गाड्या आणल्या. बरं. काय म्हणते पोलिसवाले? 2 मिनिटं थांबा, बघू द्या काय म्हणतात, सांगतो 2 मिनिटं. तुम्ही बोलता हो. बोलता का तुम्ही त्यांच्या इथे? देऊ का? 2 मिनिटं. याच्यावर कॉलच नाही लागत माझ्या याच्यात त्याच्यामुळे. बरं. बोला कोण आहे? सचिन दादा. टायगर अमरावती आहे का? हॅलो. 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 हा, बोल ना भाऊ. हॅलो. बोल ना म्हटलं. हा, कोण आहे? हा, देवेंद्र बोलतो. देवेंद्र कोण? देवेंद्र सेलुकर बोलतो. देवेंद्र सेलुकर. कोण? पोलीस कॉन्स्टेबल आहे का? हो. पोलीस ट्रॅफिक पोलीस? हा, ट्रॅफिक पोलीस आहेत का? आपण कोण बोलत आहे? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्राच्या. इथं पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय. कुठनं बोलतोय? आपला परिचय सांगा थोडंसं. मी देवेंद्र गजाननराव सेलुकर बोलतो, बक्कल नंबर 6543 पोलीस स्टेशन लकडच आहे. अच्छा अच्छा. नमस्कार सर. हा. हॅलो. बोला. नमस्कार सर. नमस्कार म्हणलो. नमस्कार. हा, नमस्कार. बोला ना. अच्छा. काय तुमचा मुलाचा परिचय विषय? सांगा साहेब, मला तुमचा परिचय नाही कळला आता. मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. इतर पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर. बरं. कुठले आहे तुम्ही प्रॉपर? मी प्रॉपर तुळजापूरचं आहे. तुळजापूरहून पूर्ण भारतभर काम करतोय सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडिया. बरं बरं सर. सहकार्य करा. मुलं काय फिरायला आले तर म्हणते नागपूरला, अनोळखी पोर आहेत, माझ्या ओळखीचे नाही पोर होते. बरं, ठीक. माणुसकीच्या नाते हेल्प करा त्यांना. ओके. माणुसकीच्या नात्यानं म्हणजे हे मिळाले कुठे माहिती आहे का सर तुम्हाला? अच्छा. बरं. हां सर. कुठे मिळाले? हे रेड एरियामध्ये मिळाले लोक. अच्छा अच्छा अच्छा. तो म्हणतोय की मी अमरावतीचा दादा आहे, मी नागपूरला इकडे फिरायला आलतो म्हणून सांगले. फिरायला म्हणजे रेड एरियामध्ये का साहेब? सांगा तुम्ही. चुकीचं आहे. मग चालेल तुम्ही सर. सांगा. हेल्प करा, तुमच्या कायद्याने हेल्प करा त्यांना. ठीक आहे. आता एक RTO मॅडमचा फोन आला, त्यांना म्हटलं मी ठीक आहे मॅडम, म्हटलं एका गाडीवर नाही बनवणार, पण एका गाडीवर तर करा. मी इथपर्यंत गाड्या आणल्या, मी साहेबांना काय सांगेन की असे असे यांचे फोन आले होते, सांगा. आता त्यांना म्हटलं कमीत कमी म्हटलं नो पार्किंगचा म्हटलं फाईन भरून घ्या, पावती घेऊन चालले जा म्हटलं 1,500 रुपयाचे. तर ते बी नाही म्हणत आहे. अच्छा. माझ्या खिशात तर नाही चालले साहेब. बरोबर. अजून काय बोलू आता साहेब, सांगा. चालते सर. तुमच्या हेल्प तुमच्या माणसाने करा त्यांना. मी आपल्या पद्धतीनं करू का? हॅलो. हा, मी आपल्या पद्धतीनं करतो म्हटलं साहेब. त्याला जमलं मी तसं करतो. चालेल. आपल्या पद्धतीने करा, थोडं सहकार्य करा त्यांना. ठीक आहे. ओके. कोण आहे रे बाबा? इकडे ये, शानबावल्या. ठीक आहे. हॅलो. हा सर. अरे रेड झोन मध्ये काय करतो तुमचं? हो सर, आमच्या लक्षात नव्हतं त्याच्यामुळं. कोण कोण आहे तुम्ही सोबत? आम्ही सर 2 गाड्या आहेत आमच्या. कोण सोबत? सोबत म्हणजे आम्ही सर्व मित्रच आहेत. तरी 15 ते 20-25 जण आहे. हा, झालं सोडलं. मग तुम्ही रेड झोन मध्ये काय करता जाऊन? हो सर, आम्हाला माहित नव्हतं ते रेड झोन आहे म्हणून. अरे मग रेड झोन मध्ये जाऊन काय करतो? हा सर, खरं शपथ आहे सर, माहित नव्हतं ते आम्हाला त्याच्यामुळं. बर. मग तुम्ही अमरावतीहून नागपूरला काय फिरायला जायचं? अमरावतीमध्ये नाही का? कसं, हा, पुण्यावरून इकडे आलो ना. हा.
ते धीरज दादा आहेत ना, धीरज दादा इथेच, बाकीचे सर्व ओळखीचे आहेत माझे. बर 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 हा. आणि त्यांनीच नंबर दिलाय तुमचा. बर बर ठीक आहे, काय हरकत नाही. हा. आपण एक माणूस सगळ्यांना हेल्प करतो त्याबद्दल काय नाही, पण आपला विचार आपण त्या ठिकाणी फिरायला चाललो ना, त्या ठिकाणी बरोबर बघायचं आपण कुठं चाललो काय नाही, तिथले लोक बघायचं अगोदर, गाडी कुठं हा दादा, लावायची ते लक्षात ते माहितच नव्हतं आम्हाला काही त्याच्याबद्दल, त्याच्यामुळं. गाडी कुठं लावायचं ते पण चौकशी करायचं ना बाळा, असं काय रे सर? हा, तसं लक्षात नाही राहिले दादा, सॉरी. असं काय रे बाळा? हा हा ठीक आहे दादा. बोललोय मी त्यांना, धन्यवाद. हा सहकार्य करतील. हा ठीक आहे, हा, बोलले, सोडले गाड्या. सोडले ना? हा सोडले. जे ड्रायव्हर दादा, थँक्स दादा. ऐकून घे बाळा, मी काय म्हणतोय पहिले. हा बोला ना, बोला ना, किती सांगा ना. सगळ्या गाड्या किती सोडले? 2 गाड्या पकडल्या, दोन्ही पण सोडले. दोन्ही पण किती बरोबर हा. होतं? दोन्ही गाड्यामध्ये, एका गाडीमध्ये 15-15, 14-15, 14-15. कुठली गाडी होती? एक स्कॉर्पिओ आहे आणि एक आपली मॅक्झिमो आहे. बर, सगळे मुलं आहेत का? हा, सर्व दोन्ही पण गाड्या सोडल्या. टेन्शन नाही, काही नाही आता. मग तुम्ही रेड झोन मध्ये काय करायचं तिथे? दादा आमचं लक्षच नव्हतं रेड झोन मध्ये आहे म्हणून ते. अरे असं का बाळा, तू शिक्षण कारण की कसं आहे, आता आम्ही बघितलं अमरावतीचे आम्ही, आणि आम्हाला कसं माहिती रेड झोन आहे म्हणून. शिक्षण काय चालू आहे? शिक्षण 12वी. 12वी. कुठली साईड? हा. 12वी फेल आहे. बीए काय? कुठली साईड आहे? हा, 12वी फेल. काय बोलले? साईड कुठली साईड? साईड इकडे अमरावती म्हटलं ते. अरे 12वीला साईड कुठले? कॉमर्स, सायन्स? आर्ट. बी आर्ट का? हा. बरं बरं, त्यामुळे एवढंच तू शिक्षण चालू आहे 12वी तुझं, मग तुम्हाला कळत नाही गाडी कुठं लावायचं ते? हो दादा, कसं आता आम्ही एवढं लक्षात नव्हतं, आमचं ते मुलांना कपडे घ्यायचे होते ना. बर. हा, आणि त्याच्यासाठी मग ती लावली होती, आणि आम्हाला काय माहीतच नव्हतं. फक्त 10 मिनिटं गाडी उभी राहिली तर ते लगेच आली तर तिथं. असं नसते ना बाळा, गाडी कुठं लावायची ते पण कळायला पाहिजे ना आपल्याला. हा, कारण की आता कसं आम्हाला इकडचं काहीच माहीत नव्हतं, आणि त्याच्यासमोरच ते रेड झोन होतं, त्याच्यामुळं काय 100 मीटरवरच रेड झोन होतं. 100 मीटरवरच रेड झोन होतं का? हा. बर. मग आता तुम्ही रेड झोन मध्ये गाडी लावली तिथे तुम्हाला ऑनलाईन पावतीचं फाडले नाही ते माहितीये का? हा, तुमच्यामुळे तर पावती फाडली नाही. मग असं नसते ना बाळा, माझ्यामुळे म्हणजे आपण काम करतोय लोकांना सहकार्य करण्याचं, पण असं नसते ना आपण पण चुकी करायची नाही, नाही. लक्षात ठेव. हा दादा, आता याच्यानंतर कधीच नाही होणार असं. आता त्यांनी एक पोलीस डिपार्टमेंटचे लोक माणुसकीच्या नात्याने हेल्प केलं म्हणल्यावर दुसरे कोण नसतं हेल्प करणार, लक्षात ठेव. नाही, ते तर आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटला चांगले लोक काम करतात चांगल्या पद्धतीने त्यांनी. हा. आपले लोक ना खूप असतात, पोलिसांना आणखी दाब देत असतात. हा. आणि बिचारे लोक आणखी सहकार्य करत असतात, रात्रंदिवस आपल्यासाठी काम करत असतात ते. हा. असं चुकी होईल द्यायची ना मित्रा, असं नसतं. नाही, चुकी म्हणजे आता रेड लक्षात. झोन मध्ये कुठं? नागपूरमध्ये कुठे? लातूर नाही, नागपूरमध्ये. हो, नागपूरमध्ये. लकडगंज. लखरगंज. हा. मी नागपूर म्हणते, तुला लातूर आठवण येते तुला? लातूरमध्ये नाही, मी इकडं आपलं पुण्याला राहतो. काय? मी लातूरमध्ये नाही, हा. मी पुण्याला राहतोय, पुण्यावरून इकडे अमरावतीला आलोय. मी तुला नाही म्हणतोय मित्रा, लातूर नाही, मी नागपूर म्हणतोय, तुला हा. लातूर ऐकू येतंय? लातूर नाही, नागपूर. हा, तेच म्हणतोय. आणखीन एक, हा. पुण्यामध्ये काय करतो तू? पुण्यामध्ये आपले हे पिकअपवर. पिकअप? हा, पिकअपवर. काय करतो पिकअपवर तिथे? पिकअपवर काम करतोय. काय काम करतो पिकअपवर? गाडी चालवायचं. गाडी चालवायचं? हा, पिकअपवर पुण्यातून. असं काय रे दादा, पिकअपवर गाडी काम चालवतोय तू, आणि मग आता फिरायला गेलाय का गाडीचं भाडा घेऊन गेलाय, असं खरं सांग. हा, म्हणजे भाडं नव्हतं, म्हणजे मित्र होते ना आमचे सर्वजण, गावावरून आलतो ना मी पुण्यावरून. राईट. ते बोलले मग गाडीचं भाडा पण घेऊन गेले म्हणून सांग, आणि पिकअप पण घेऊन गेले म्हणून सांग. नाही, पिकअप नाही आहे, एक मॅक्झिमम आहे, आणि एका गाडीचं नाव आहे इंडिका, स्कॉर्पिओ, अर्टिगा. अच्छा. हा, हे 2 गाड्या घेऊन आले, सर्व मित्रच आहे. हा, भाडे गिडे काही नाही. सगळ्या गाड्या कोण मित्रांची गाड्या का दुसऱ्यांची गाड्या? हा, नाही, मित्रांच्याच गाड्या आहेत. बर. हा, त्यांच्याच गाड्या आहेत, आणि ते बोलले चला मग फिरायला, म्हटलं चला मग. सगळे कॉम्प्रोमाइज तो सगळे पैसे? नाही, सर्व मिळून आहे ना. सगळे मिळून ना कॉम्प्रोमाइज? हा. अच्छा. मग चालतंय, हेल्प केलो ना तुला, आता ऐकून घे. हा, बोला ना. ऐकून घे, तुला जसं हेल्प केलो ना तसं तू लोकांना पण हेल्प करत जा. हा, मी तसं पण करतच असतोय दादा, काही अडचण आली तर. मी जसं माणूस ते हेल्प केलो तसंच तुला पण कुठे काय लोक अनाथ मुलं म्हण, कोणी जर म्हण, जरा कोणी अनाथ लोक कुठेही भेटले, तुला कुठल्याही गोष्टीमधून कुणाला जर मदत जे काय लागत असेल तर त्यांना मदत करायचं निस्वार्थपणे.
हा बिंदास करत असते, कारण की आता त्या टायगर ग्रुपमध्ये घुसलोय त्या दिवसपासून तसंच करतोय मी. नाही टायगर ग्रुप मध्ये घुसलो तसं नाही, एक विचार मी सांगतोय. हा ना तसं पण. आपल्या मनामधून हा ना अंतःकरण मनावरतूनच. लोक कुठेही काय लोकांना मदत करू शकतात लोक. हा हा पण आपल्या एक मनामध्ये इच्छा पाहिजे लोकांना मदत करण्याची. हा बरोबर. लोकांना तसं करतो असतं. मनामध्ये चांगले विचार राहिले ना मग लोकांना मदत करण्याची हा आपलं त्यामध्ये. पण आपण हा. निस्वार्थपणे आपण काम करतोय, तू पण तसंच आपण लोकांना मदत करत राहायचं कुठे पण कुठला गेलं. हा. तेवढंच की आपल्याकडून काही चुकी होऊ नये तेवढं लक्षात ठेवायचं. नाही नाही चुकी होत देतच नाही. चालतंय मित्रांनो, आता कुठे काय आता निघालो का मग, निघालो का नाही तुम्ही आता? हा निघालो ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर काढल्या दोन्ही पण गाड्या, आता टेन्शन नाही काही नाही. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले गाड्या का? हा डायरेक्ट पोलीस स्टेशनला टाकलेलं त्यांनी. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले का? हा पोलीस स्टेशनमध्येच नेलेल्या आणि त्यातूनच तुम्ही बोलले त्यांच्या संगे पोलीस स्टेशनमध्ये. ओके ओके ठीक आहे चालेल, ठीक आहे काय हरकत नाही. कुठे आणखी मदत लागलं सांग, करतो तुला. ठीक आहे. हा चालेल. ओके. हा ठीक आहे, ठेवू का दादा?